गुड मॉर्निंग. आज आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन बघणार आहोत. त्यासाठी आपण निवडलेला जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रथमतः आपण त्याचं स्वरूप जाणून घेऊयात. During the year ended 31st March 2017, Mr. Virag bought and sold the following 12% debentures of rupees 100 each of the Limousine Limited, interest being payable by the Limousine Limited on 1st April and 1st October each year. खाली आपल्याला काही पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. त्यामध्ये 1 जून ला ट्रान्झॅक्शन आहे. बॉट 300 डिबेंचर्स ॲट 92 रुपीज 92 एक्स इंटरेस्ट. देन नेक्स्ट 1st September 2017 bought 100 debentures at rupees 94 come interest. Then next 1st December 2017 sold 200 debentures at rupees 95 x interest. Next 1st February 2018 bought 150 debentures at rupees 98 come interest. Books are closed on 31st March every year. Market price on 31st March 2018 was rupees 90 debenture. You are required to prepare investment in 12% debentures in Limousine Limited account for the year ending 31st March 2018 in the books of Mr. Virag, and we should apply accounting standard number 13. यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलेले की काही ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. 1 जून 2017ला 300 डिबेंचर्स परचेस केलेले आहेत रुपीज 92 एक्स इंटरेस्टनं. एक्स इंटरेस्ट ज्या वेळेला आपल्याला असेल त्या वेळेला कॉस्ट लिहित असताना इंटरेस्टचे अमाऊंट वजा करण्याची आवश्यकता नाही. पण कम इंटरेस्ट मात्र जर असेल म्हणजेच क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट जर असेल तर त्या कॉस्टमध्ये इंटरेस्ट ॲड केलेलं असतं. इंटरेस्टचे अमाऊंट वजा करूनच कॉस्टमध्ये आपल्याला तो भाग लिहायचा असतो. त्यानंतर 1 सप्टेंबरला सुद्धा 100 डिबेंचर्स परचेस केले रुपीज 94 कम इंटरेस्टनं. त्यानंतर 1 डिसेंबरला 200 डिबेंचर्स सोल्ड केलेले आहेत रुपीज 95 एक्स इंटरेस्टनं. त्यानंतर 1st फेब्रुवारी 2018ला सुद्धा 150 डिबेंचर्स परचेस केलेले आहेत रुपीज 98 कम इंटरेस्टनं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काही परचेसेस आणि सेल्स यांचे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. त्यानंतर 31 मार्चला अकाउंट्स क्लोज करायचे आणि क्लोज करत असताना 31 मार्च 2018ला डिबेंचरचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे रुपीज 90 पर डिबेंचर्स. ठीक आहे. आता आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करूयात. हा प्रॉब्लेम उघडून दुसरीकडं तुम्ही ठेवायचा आहे म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला प्रॉब्लेम्स बघता येईल. ठीक आहे. आपण सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे आहे ते तयार करतो आहे. इथं इन्व्हेस्टमेंट अकाउंट आपण तयार केलेलं आहे 12% डिबेंचरचं विरागच्या बुक्समध्ये आणि आता त्यामध्ये आपण रेकॉर्डिंग करणार आहोत. सुरुवातीला पहिलं रेकॉर्डिंग जे आहे ते आपल्याला करायचं आहे 1 जून 2017चं म्हणून आपण डेट लिहितो आहे. पहिल्यांदा 1/6/2017. 1/6/2017ला पर्टिक्युलर्समध्ये आपण लिहितो आहे टू बँक अकाउंट. आणि आता तो जो काही ट्रान्झॅक्शन दिलेला आहे किती डिबेंचर्स परचेस केलेले आहेत त्याचं व्हॅल्युएशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्याची जी काही नॉमिनल व्हॅल्यू आहे जिला आपण फेस व्हॅल्यूसुद्धा म्हणत असतो ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. 300 डिबेंचर्स आहे, 100 रुपयाचं एक आहे म्हणून 100 गुणिले 300 अमाऊंट झाली 30,000 रुपये. इथं वर्किंग नोटमध्ये सुद्धा आपल्याला हे अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली इथं पाहायला मिळेल. 300 ची काही अमाऊंट आहे 92 रुपयानं 300 डिबेंचर्सची अमाऊंट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि ती अमाऊंट जी आहे ती 300 डिबेंचरचे अमाऊंट 100 रुपयानं आपण नॉमिनल व्हॅल्यूमध्ये कॅल्क्युलेट करून लिहिणार आहोत. प्रथमतः 100 गुणिले 300 अमाऊंट होते 30,000 रुपये म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतो आहे 30,000. त्यानंतर इंटरेस्ट अजून आपण काढलेली नाही, कॉस्टसुद्धा त्याची अजून आपण काढलेली नाही.
₹92 काय केलेलं आहे, 300 डिबेंचर्स एक्स इंटरेस्टनं खरेदी केलेत. एक्स इंटरेस्टनं केल्यामुळं कॉस्टमध्ये इंटरेस्ट वजा करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्टली आपण कॅल्क्युलेशन करूया. 300 गुणिले 92 अमाऊंट येते 27,600. ते आपण अमाऊंट इथे लिहूयात आणि त्यानंतर इंटरेस्टच्या वर्किंग नोटकडे जाऊयात. 1/6/2017ला जे काही शेअर्स डिबेंचर्स परचेस केलेले आहेत त्याच्या अगोदर इंटरेस्ट ड्यूच्या ज्या काही डेट्स आहेत त्या आपण बघून घेऊयात. प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्याचे डेट्स काय केलेले आहेत दिलेले आहेत. इथं पण आपल्याला इंटरेस्ट पेबलच्या ज्या काही डेट्स आहेत लिमोझिन लिमिटेडच्या त्या दिसतात. ते 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर आणि ट्रान्झॅक्शन आपलं झालेलं आहे जून महिन्यामध्ये. म्हणजे 1 एप्रिलच्या नंतर 1 जूनपर्यंतचा जो काही कालावधी असेल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे आणि त्याचं जे काही रेकॉर्डिंग असेल ते आपल्याला करायचं आहे. म्हणून आता वर्किंग नोटमध्ये आपण जाणार आहोत. ही आपली वर्किंग नोट आहे. वर्किंग नोटमध्ये पहा, इथं ₹92 जे काही कॅल्क्युलेशन आलं ते 27,600 रुपये आलेलं आहे. आणि आता 30,000 आपलं जे काही नॉमिनल व्हॅल्यू आहे त्यावरती 12% जो काही इंटरेस्ट रेट आहे त्या 12%नं 2 महिन्यांसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मागच्या इंटरेस्ट ड्यू डेटपासून ते आत्ताच्या ट्रान्झॅक्शनच्या तारखेपर्यंत. म्हणजे 1 एप्रिलपासून तर 1 जूनपर्यंत. एप्रिल आणि मे असे 2 महिन्यांचा कालावधी होतो म्हणून 2 महिन्यासाठी इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करतोय. 30,000 गुणिले 12 भागिले 100 गुणिले 2 भागिले 12 त्याचं कॅल्क्युलेशन येतं आहे 600 रुपये. ते आपण आता इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये काय करतोय, रेकॉर्ड करतोय इंटरेस्ट कॉलममध्ये. इंटरेस्ट कॉलममध्ये ते आपण काय केलेलं आहे, रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे किंवा रेकॉर्डिंग झालेलं आहे. त्यानंतर 1 सप्टेंबर 2017ला ट्रान्झॅक्शन आहे. ब्रॉट 100 डिबेंचर्स ॲट ₹94 कम इंटरेस्ट. आता इथं कम इंटरेस्टनं ट्रान्झॅक्शन आहे. प्रथमतः आपण काय करूयात, परचेसेसचा जो काही भाग आहे तो आपण रेकॉर्ड करूयात. 1/9/2017ला 1/9/2017ला इथं म्हणणार आहोत टू बँक अकाउंट. टोटल 100 डिबेंचर्स आहेत. 100 डिबेंचरचे प्रथमतः ₹100 नॉमिनल व्हॅल्यूचे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. 100 गुणिले 100 अमाऊंट होते 10,000. इथं आपण नॉमिनल व्हॅल्यूमध्ये अमाऊंट रेकॉर्ड करतोय 10,000. त्यानंतर हे कम इंटरेस्टनं असणारं ट्रान्झॅक्शन आहे त्यामुळं आपल्याला याचं कॅल्क्युलेशन वर्किंग नोटमध्ये करायचं आहे. वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी आपण जातो. वर्किंग नोटमध्ये सुरुवातीला 1 सप्टेंबर 2017ला इथं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. साधारणतः 100 डिबेंचर्स आपले आहेत आणि ₹94 त्याची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. म्हणून 100 गुणिले 94 अमाऊंट येते 9,400. टोटल अमाऊंट इथं आपल्याला दिसते 9,400. परंतु ही 9,400 आपण जशीच्या तशी रेकॉर्ड करणार नाही. हे कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून इंटरेस्ट आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. आता इंटरेस्ट मायनस करण्यासाठी आपण प्रथमतः इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. 10,000वर 12%नं 5 महिन्यांसाठी इंटरेस्ट इथं आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. कारण 1 सप्टेंबरला ट्रान्झॅक्शन आहे आणि अगोदरची जी काही ड्यू डेट आहे ती 1 एप्रिल आहे. 1 एप्रिलपासून ते 1 सप्टेंबरपर्यंत 5 महिने होतात. म्हणून 5 महिन्यांसाठी कॅल्क्युलेशन आपण करतोय. 10,000 गुणिले 12 भागिले 100 गुणिले 5 भागिले 12 म्हणजेच 10,000वर 12%नं 5 महिन्यासाठी इंटरेस्ट जे आहे ते आलं ₹500. आता इंटरेस्टच्या कॉलममध्ये आपण ₹500 लिहिणार आहोत. परंतु कॉस्ट जी आहे ती मात्र इंटरेस्ट वजा करता जी काही अमाऊंट होणार आहे ती आपण रेकॉर्ड करणार आहोत. ₹9,400 आपलं काय झालेलं आहे, खरेदी झालेलं आहे ₹94. 9,400 9,400तून ₹500 इंटरेस्ट वजा केलं की आपोआप अमाऊंट जी शिल्लक राहते ₹8,900 तेवढीच आपल्याला फक्त काय करायचे, कॉस्ट कॉलममध्ये रेकॉर्ड करायचे. प्रथमतः इंटरेस्ट ₹500 आहे ते आपण रेकॉर्ड करूयात. इंटरेस्टच्या कॉलममध्ये 500 आणि जी काही अमाऊंट शिल्लक राहिलेली आहे इंटरेस्ट वजा करता 8,900 ते आपण या कॉस्ट कॉलममध्ये काय करतोय, रेकॉर्ड करतोय 8,900. म्हणजे कम इंटरेस्टनं ट्रान्झॅक्शन असल्यामुळं आपल्याला इंटरेस्ट जे आहे ते कॉस्टमधून वजा करूनच कॉस्ट त्याची लिहावी लागलेली आहे. त्यानंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे 1 डिसेंबर
17ला. त्याच्या अगोदर आपल्या इंटरेस्टची ड्यू डेट येते. किती? 1 ऑक्टोबरला इंटरेस्टची ड्यू डेट आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. ती 1 ऑक्टोबरला आपण आता इंटरेस्ट काय करणार आहोत? काढून घेणार आहोत. म्हणून प्रथमतः क्रेडिट साईडला डेट आपण लिहूयात 1/10/2017. 1/10/2017ला पर्टिक्युलर्समध्ये आपण इथं म्हणणार आहोत बाय बँक अकाउंट. इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी आपण जाणार आहोत. त्या अगोदर आत्ताचे काही आपल्याकडं डिबेंचर्स आहेत त्यांची नॉमिनल व्हॅल्यू किती आहे ती आपण पाहणार आहोत. साधारणतः नॉमिनल व्हॅल्यू इथं 30,000 आणि 10,000 मिळून 40,000 रुपये नॉमिनल व्हॅल्यू आहे. आणि 40,000 रुपयावर 12% 6 महिन्यांसाठीचं इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. इथं 3 नंबरची वर्किंग नोट आहे. 40,000वर 12% 6 महिन्यांसाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे, जे आपल्याला ड्यू डेटनुसार काय करायचं असतं? कॅल्क्युलेट करायचं असतं. त्याचं आपण कॅल्क्युलेशन करतो. 40,000वर 12% 6 महिन्यासाठी ती येते 2,400 रुपये. म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला 1 ऑक्टोबरला अमाऊंट रेकॉर्ड करतो. इंटरेस्टच्या कॉलममध्ये 2,400 रुपये हे इंटरेस्ट रेकॉर्ड झालेलं आहे. आणि त्यानंतर आपला जो काही 1 डिसेंबरचा सोल ट्रान्झॅक्शन आहे तो आपण रेकॉर्ड करतो आहे. 1 डिसेंबर 2017ला म्हणून रेकॉर्ड करतो 1/12/2017. इथं आपण म्हणणार आहोत बाय बँक अकाउंट आणि किती डिबेंचर्स विकले जातात त्याची नॉमिनल व्हॅल्यू. 200 डिबेंचर्स आहे, 100 रुपयाचं एक डिबेंचर्स आहे, म्हणून अमाऊंट होते 20,000 रुपये. 200 गुणिले 100 अमाऊंट आली 20,000. त्यानंतर आता त्याचं इंटरेस्ट आणि त्याची जी काही कॉस्ट आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. एक्स इंटरेस्ट असल्यामुळं इथं आपल्याला कॉस्टमधून इंटरेस्ट जे आहे ते मायनस करण्याची आवश्यकता नाही. इथं आपण डायरेक्टली जे काही कॅल्क्युलेशन येईल ते लिहिणार आहोत. 95 रुपयानं 200 डिबेंचर्स काय झालेले आहेत? खरेदी केलेले आहेत. मग विकलेले आहेत 95 रुपयानं. 200 डिबेंचरची जर आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती येते 19,000 रुपये. म्हणून डायरेक्टली कॉस्ट कॉलममध्ये आपण अमाऊंट रेकॉर्ड करतो आहे 19,000 रुपये. आता त्याचं इंटरेस्ट जे आहे ते वर्किंग नोटमध्ये काढूयात. वर्किंग नोटमध्ये गेल्यानंतर इथं सेल ऑन 1 डिसेंबर 2017चं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण पाहतोय. 20,000 रुपये काही आपली नॉमिनल व्हॅल्यू आहे त्यावरती काय करायचं आहे? इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. 12% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि किती कालावधीसाठी? तर मागची इंटरेस्ट ड्यू डेट जी आहे ती होती 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबरपासून जी काही 1 डिसेंबरपर्यंतचं कॅल्क्युलेशन आपल्याला आहे ते आपण इथं कॅल्क्युलेट करतो आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे साधारणतः 2 महिन्यांचा कालावधी येतो. 1 ऑक्टोबरपासून ते 1 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरपर्यंत 2 महिन्यांसाठी कॅल्क्युलेशन होतं आहे 400 रुपये. 20,000वर 12% 2 महिन्यासाठी इथं इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपल्याला मिळालेलं आहे 400 रुपये. म्हणून आपण ते इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन इथं रेकॉर्ड करतो आहे 400 रुपये इंटरेस्ट कॉलममध्ये. त्यानंतर आता हे जे काही 200 डिबेंचर्स आहेत ते विकलेले आहेत त्यावरती प्रॉफिट होतो का लॉस होतो तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि होणारा प्रॉफिट किंवा लॉस रेकॉर्ड करायचा आहे. मग सुरुवातीला याची जी काही कॉस्ट आहे ती आपण जर कॅल्क्युलेट केली 27,600 आणि 8,900 या बाजूला एवढीच कॉस्ट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 27,600 आणि 8,900 यांची जर आपण बेरीज केली तर त्याची काही बेरीज येईल ती झाली याची कॉस्ट प्राईस. आणि वेटेड ॲव्हरेज कॉस्ट जी आहे तीही या ठिकाणी आपण बघणार आहोत. सुरुवातीला वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी आपण जाऊयात. वर्किंग नोटमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचे. कॅल्क्युलेशन करताना बघा टोटल 36,500 रुपये जे आहेत ते या ठिकाणी काय झालेले आहेत? आपली कॉस्ट आलेली आहे. आणि टोटल जे काही आपल्याकडं नॉमिनल व्हॅल्यू आहे ती आहे 40,000 रुपये. आता आपण
20,000 रुपयांचे डिबेंचर्स विकतोय म्हणून त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करतोय. 36,500 भागिले 40,000 गुणिले 20,000. हे जे 36,500 आहेत हे आपली कॉस्ट व्हॅल्यू आहे. कॉस्ट कॉलमची जर आपली बेरीज केली 27,600 आणि 8,900 तर ही बेरीज आपली बरोबर किती येते 36,500. आणि टोटल आपल्याकडं 40,000चे जे काही नॉमिनल व्हॅल्यू आहे तीही आपल्याला इथं सरळ दिसते 30,000 आणि 10,000. म्हणजेच कॅल्क्युलेशन करणं अतिशय आपल्याला सोपं आहे. 36,500 भागिले 40,000 गुणिले 20,000 यांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला आलेलं आहे 18,250 रुपये. ही झाली त्याची आपली काय कॉस्ट प्राईस. टोटल आता जर आपण विचार केला तर प्रॉफिट आपल्याला नेमका किती झालेला आहे याचा आपण विचार करणार आहोत. इथं आपण अमाऊंट जी आहे ती 19,000 इथं रेकॉर्ड केलेली आहे. या 19,000तून जो काही इथं 18,250चा जो काही कॉस्ट प्राईसचा भाग आलेला आहे तो आपण वजा करूयात. 19,000 वजा 18,250 आपल्याला 750 रुपयांची जी काही रक्कम आहे ती शिल्लक राहते प्रॉफिट म्हणून. आणि आलेला प्रॉफिट जो आहे तो आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करणार आहोत. इथं कॉस्टचं कॅल्क्युलेशन करणं अतिशय सोपं आहे. आपली जी काही कॉस्ट आलेली आहे म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की सेल्स प्राईस जी आहे ती 19,000 या ठिकाणी आपल्याकडं रेकॉर्ड झालेली आहे एक्स इंटरेस्टनं असल्यामुळे इथं इंटरेस्ट वजा करण्याची गरज नाही. आणि त्या 19,000मधून जी काही वेटेड ॲव्हरेज प्राईस आपण काढलेली आहे त्या 200 डिबेंचरची ती आलेली आहे 18,250. 19,000तून 18,250 जर आपण वजा केले तर 750 रुपयांचा प्रॉफिट शिल्लक राहतो. आता आपण तो काय करतोय 1/12/2017ला डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून रेकॉर्ड करणार आहोत. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॉस्ट कॉलममध्ये आलेला 750 रुपयांचा जो काही प्रॉफिट आहे तो आपण इथं रेकॉर्ड करतोय 750 रुपये. म्हणजेच सेल्स आणि त्यावरचा झालेला जो काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो आता आपण रेकॉर्ड केलेला आहे. यानंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो 1 फेब्रुवारीचा. 1 फेब्रुवारीचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आपण इथं काय करणार आहोत रेकॉर्ड करणार आहोत. 150 डिबेंचर्स परचेस केलेले आहेत 98 कम इंटरेस्टनं. म्हणून आता त्याचं प्रथमतः आपण रेकॉर्डिंग नॉमिनल व्हॅल्यूमध्ये करूयात. डेट लिहूयात 1/2/2018 1 फेब्रुवारी 2018ला. इथं आपण ट्रान्झॅक्शन काय करणार आहोत रेकॉर्ड करणार आहोत टू बँक अकाउंट. किती डिबेंचर परचेस केलेत 150 डिबेंचर परचेस केलेले आहेत. नॉमिनल व्हॅल्यू 100 रुपयानं त्याची होते 15,000. 150 गुणिले 15 150 गुणिले जे काही 150 शेअर्स आपल्या 150 डिबेंचर्स आहेत त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. 150 गुणिले 100 अमाऊंट येते 15,000 ते आपण रेकॉर्ड केलेली आहे. त्यानंतर आता त्याचं इंटरेस्ट आणि त्याची असणारी कॉस्ट हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. प्रथमतः 1 फेब्रुवारीला जे काही आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे याच्या अगोदरची इंटरेस्ट ड्यू डेट किती होती ती आपण पाहूयात आणि त्यानुसार किती कालावधीसाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं ते आपण पाहणार आहोत. याच्या अगोदरची जी काही इंटरेस्ट ड्यू डेट आहे ती आपली झालेली आहे 1 ऑक्टोबरची. 1 ऑक्टोबरपासून ते 1 फेब्रुवारीपर्यंत जेवढा काही कालावधी होतो ती कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 1 ऑक्टोबरपासून जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः आपल्याला 4 महिन्यांसाठी कॅल्क्युलेशन करावं लागतं. 4 महिन्यांसाठीचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आता आपल्याला या ठिकाणी आपण करणार आहोत. 1 फेब्रुवारीला सुरुवातीला आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत 15,000वर 12% 4 महिन्यांसाठी. 15,000वर 12% 4 महिन्यांसाठी इंटरेस्ट जे आहे ते येतं 600 रुपये. म्हणून इंटरेस्टच्या कॉलममध्ये आपण
अमाऊंट रेकॉर्ड करणार आहोत 600 रुपये. आणि त्यानंतर आता कॉस्ट जे आहे त्याचाही आपण विचार करणार आहोत. 98 कम इंटरेस्टने या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. 98 गुणिले 150 डिबेंचर्स म्हणून अमाऊंट होती 14,700. परंतु 14,700 अमाऊंट डायरेक्टली न लिहिता आपल्याला काय करायचं आहे, तर कम इंटरेस्टनं ट्रान्झॅक्शन असल्यामुळे इंटरेस्ट लेस करायचं आहे त्यातून. मग 14,700मधून 600 रुपये इथं आपण काय करूयात, लेस करूयात. त्याची वर्किंग नोट या ठिकाणी पाहूयात. 14,700 ही आपली कम इंटरेस्टची प्राईस आहे. त्यातून 600 रुपये इंटरेस्ट वजा केलं. उरलेली अमाऊंट जी आहे ती राहते 14,100. आणि ती आता इथं आपण कॉस्ट कॉलममध्ये काय करतोय, रेकॉर्ड करतोय 14,100. 14,100 रुपयांचं हे कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी आपलं कंप्लीट झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्यानंतर मात्र दुसरे कुठलेही ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेले नाही. डायरेक्टली शेवटी अकाउंट्स क्लोज करायला सांगितलेले आहेत. परंतु अकाउंट क्लोज करत असताना त्यामध्ये आपल्याला डिबेंचर्स जे आहे त्या डिबेंचर्सची इथं मार्केट प्राईस जी आहे ती दिलेली आहे. आणि मार्केट प्राईस दिलेली असल्यामुळं आपल्याला मार्केट प्राईस आणि कॉस्ट प्राईस यांची तुलना करायची. आणि त्याच वेळेला इंटरेस्टसुद्धा 31 मार्चला आपल्याला काय करायचे, द्यायचं आहे. कारण अकाउंट क्लोज करत असताना त्यावरती इंटरेस्ट जे आहे नॉमिनल व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करणं आपल्याला गरजेचं आहे. सुरुवातीला आपण काय करूयात, नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम क्लोज केल्यानंतर आपल्याला त्याचा बॅलन्स मिळेल आणि त्यावरती आपण इंटरेस्ट जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करूयात. नॉमिनल व्हॅल्यूची डेबिट साईड जी आहे ती जर आपण विचारात घेतली तर 30,000, 10,000 आणि 15,000 अशी 55,000ची बेरीज ही डेबिट साईडला आपल्याला पाहायला मिळते. क्रेडिट साईडचा जर आपण विचार केला तर क्रेडिट साईडला फक्त एकच अमाऊंट आपल्याला आहे आणि ती म्हणजे 20,000 रुपये. म्हणून सुरुवातीला आपण नॉमिनल व्हॅल्यूची डेबिट साईडची जी काही टोटल आहे ती आपण खाली घेतो. टोटलमध्ये ती येते 55,000 रुपये. त्यानंतर 30 टोटल जे आहे ते आपण क्रेडिट साईडला सुद्धा घेतोय 55,000. आणि त्यानंतर येणारा जो काही बॅलन्स आहे तो आपण इथं काढणार आहोत 31 मार्चला. म्हणून डेट लिहितोय 31/3/2018. इथं आपण म्हणणार आहोत बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन अमाऊंट जे आहे 55,000तून 20,000 रुपये गेल्यानंतर शिल्लक राहतात 35,000 रुपये. म्हणून इथं आपण अमाऊंट रेकॉर्ड करतोय 35,000. नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम जो आहे तो आता क्लोज झालेला आहे. या नॉमिनल व्हॅल्यूवरती आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट चार्ज करायचं आहे 35,000वरती 12%. जो काही 31 मार्चपर्यंत आता कालावधी होतो मागच्या इंटरेस्ट ड्यू डेटपासून तिथपर्यंतचा. म्हणून आपण इथं काय करणार आहोत, प्रथमतः मागची वर्किंग ड्यू डेट जी आहे ती किती होती ती पाहणार आहोत. 1 ऑक्टोबर ही मागची इंटरेस्टची ड्यू डेट होती आणि पुढची जी आहे ती 1 एप्रिल आहे. परंतु आपण 31 मार्चला ट्रान्झॅक्शन क्लोज करत असल्यामुळं 1 ऑक्टोबरपासून ते आत्तापर्यंतचा कालावधी आपण काउंट करणार आहोत. आणि म्हणून 1 ऑक्टोबर ते 31 मार्च असा कालावधी जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. किती महिन्यांसाठी ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतं, तर बरोबर 6 महिन्यांसाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतं. कारण 31 मार्चनंतर दुसरा दिवस 1 एप्रिल येणार आहे. मग 35,000वर 6%, 6 महिन्यांसाठी 12%, 6 महिन्यांसाठी आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतोय. 35,000वर 12%, 6 महिन्यांसाठी इंटरेस्ट जे आहे ते कॅल्क्युलेट केलं ते येतं 2,100 रुपये. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 2,100. आणि त्यानंतर आता इंटरेस्ट कॉलम आपण क्लोज करतोय. इंटरेस्ट कॉलम जो आहे त्याची डेबिट साईड किंवा क्रेडिट साईड कुठली जी काही मोठी येईल त्याचा आपण विचार करणार आहोत. डेबिट साईडला 600, 500 आणि 600 अशी टोटल आहे. क्रेडिट साईडला मात्र 2,400, 400 आणि 2,100 अशी टोटल येते. म्हणजे क्रेडिट साईड ही मोठी आहे. त्याची आपण टोटल करूया. 2,400 प्लस 400 प्लस 2,100 टोटल होते 4,900.
तेच टोटल आपण डेबिट साईडला इथे लिहिणार आहोत 4,900 आणि येणारा जो काही बॅलन्स असेल तो इथं 31 मार्चला आपण कॅल्क्युलेट करतोय, म्हणजे तारीख लिहूयात 31/3/2018 आणि इथं म्हणूयात टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि इंटरेस्टच्या कॉलममधला बॅलन्स आता आपण काढणार आहोत. 4,900 वजा 600 वजा 500 वजा 600 यांचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते येतं आहे 3,200 रुपये. म्हणून आपण 3,200 रुपये इथं इंटरेस्टच्या कॉलमचा जो काही बॅलन्स आहे तो आपण रेकॉर्ड करतो आहे 3,200. त्यानंतर आता शेवटचा भाग जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट कॉलम क्लोज करायचा आहे. कॉस्ट कॉलमचा जर आपण विचार केला तर कॉस्ट कॉलमचा विचार करत असताना यामध्ये एक आपल्याला ॲडजस्टमेंटची दिलेली आहे ती महत्त्वाची आहे की 31 मार्च 2018ला मार्केट प्राईस जी आहे इथं आपल्याला ती ॲडजस्टमेंट दिसते. मार्केट प्राईस ऑन 31 मार्च 2018 वॉज ₹90 डिबेंचर्स. एका डिबेंचरचे अमाऊंट 90 रुपये अशी काय केलेले आहे, गृहीत धरलेले आहे. मग आपली जी काही कॉस्ट व्हॅल्यू जी आहे ती किती येते तिचाही आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आणि येणारी कॉस्ट आणि मार्केट प्राईस यांचा जर आपण विचार केला तर त्यापैकी जी कमी असेल ती आपण या ठिकाणी बॅलन्स म्हणून गृहीत धरणार आहोत. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करतो आहे. आपली जी कॉस्ट आहे ती जर आपण विचारामध्ये घेतली तर इथं सरळ आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर अमाऊंट जी आहे ती येते कॉस्टची 32,350 रुपये अशी कॉस्ट येते. कॉस्ट कॉलमचं जर आपण बेरीज वजाबाकी जर केले 27,600 प्लस 8,900 त्यानंतर 750 त्याचबरोबर 14,100 परत एकदा आपण व्यवस्थित बेरीज करा. 27,600 प्लस 8,900 प्लस 750 प्लस 14,100 ही झाली 51,350. त्यानंतर त्यातून पुन्हा क्रेडिट साईडचे जे 19,000 आहेत ते आपण वजा करूयात. 19,000 इथं आपण वजा केलेले आहेत आणि अमाऊंट जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे 32,350 रुपये आणि इथं आपल्याला कॉस्ट प्राईस पाहायला मिळते 32,350. त्यानंतर मार्केट प्राईस जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करतोय. 35,000 आपली जी काही डिबेंचरची नॉमिनल व्हॅल्यू आहे ती 35,000 व्हॅल्यू जर आपण डिबेंचर्समध्ये जर कन्वर्ट केली तर 35,000 भागिले 100 म्हणजे 350 डिबेंचर्स जे आहेत ते आपल्याला शेवटी बॅलन्सला आहेत आणि त्याला गुणिले आपली जी काही मार्केट प्राईस आहे 90 रुपये त्यानं जर आपल्याला गुणलं तर ते कॅल्क्युलेशन येतं 31,500 आणि या दोन्हींची तुलना करून विचवर इज लेस तर ती लेस अमाऊंट येते 31,500 आणि तोच बॅलन्स आपण आता इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये काय करणार आहोत इथं कॅरीड बॅलन्स म्हणून घेणार आहोत 31,500 आणि शेवटी आता काय करणार आहोत अकाउंट्स क्लोज करणार आहोत. याची जर बेरीज आपण केली 27,600 8,900 750 14,100 तर ती येते 51,350. 51,350ची आपण अमाऊंट या ठिकाणी टोटलमध्ये कॉस्ट कॉलममध्ये लिहिली तीच इकडं सुद्धा लिहिणार आहोत 51,350. आणि आता शेवटी येणारा जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. तारीख लिहितो आहे त्यासाठी 31/3/2018 आणि इथं आपल्याला बॅलन्स मिळणार आहे 51,350 मधून या दोन अमाऊंट वजा केल्यानंतर जो काही बॅलन्स मिळेल तो या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून लॉस ऑन व्हॅल्युएशन रेकॉर्ड करणार आहोत. तर ठीक आहे 51,350 वजा 31,500 वजा 19,000 यांचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते येतं 850 रुपये बॅलन्सला. म्हणून इथं आपण लिहितोय 850 त्याला नाव देतोय बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॉस्ट कॉलममध्ये आलेला आहे तर त्याचा बॅलन्स 850 रुपये, म्हणून आपण 850 रुपये या ठिकाणी काय करतो आहे लिहितो आहे. इकडं सुद्धा आपल्याला इंटरेस्टचा जो काही बॅलन्स आलेला आहे तो इंटरेस्टचा बॅलन्स डेबिट साईडला आपण इथं दाखवलेला आहे आणि या शेवटी टोटल्स आहेत. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम काय झालेला आहे या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा एकदा यावरती एकदा नजर आपण करूया. सुरुवातीला टू बँक म्हणून आपण 1/6/2017ला ट्रान्झॅक्शन केला. नॉमिनल व्हॅल्यू त्याची आली 30,000 रुपये, कारण 300 डिबेंचर्स खरेदी केले होते. 92 रुपयानं त्याचे जी काही एक्स इंटरेस्टनं कॉस्ट होती ती कॅल्क्युलेट केली 27,600. इंटरेस्ट त्यावरती मागच्या ड्यू डेटपासून आपण कॅल्क्युलेट करून घेतलं ते आलं 600 रुपये. त्यानंतर 1 सप्टेंबरला आपल्याला 100 डिबेंचर्स कमी इंटरेस्टनं खरेदी केले होते. 100 डिबेंचर्सची जी काही नॉमिनल व्हॅल्यू 100 रुपयानं झाली 10,000 ती आपण इथं रेकॉर्ड केली. त्यानंतर त्याची जी काही कॉस्ट आहे ती आपण रेकॉर्ड केली. कॉस्टमधून इंटरेस्ट जे आहे ते आपण इथं रेकॉर्ड केलं. इंटरेस्ट वजा केल्यानंतर शेवटी जी काही कॉस्ट होते ती आपण इथं रेकॉर्ड केली 8,900 रुपये. टोटल आपलं कॅल्क्युलेशन झालं होतं 9,400 रुपये. त्यातलं 500 रुपये इंटरेस्ट गेले, उरलेली अमाऊंट इथं आपण रेकॉर्ड केली. 1/9च्या नंतर आपल्याला पुढचं ट्रान्झॅक्शन होतं 1 डिसेंबरच्या. त्याच्या अगोदर 1 ऑक्टोबरचं आपलं इंटरेस्ट ड्यू डेट आली. 6 महिन्यांसाठी आपल्याकडं जो काही बॅलन्स शिल्लक होता 40,000वरती आपण काय केलं 6 महिन्यांसाठी 12% इंटरेस्ट काढलं, ते आलं 2,400 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन होता 1 डिसेंबरचा. 1 डिसेंबरला 200 डिबेंचर्स विकलेत. नॉमिनल व्हॅल्यू आपण त्याची घेतली 100 रुपयानं 200 डिबेंचरची 20,000. 95 रुपये एक्स इंटरेस्ट नव्हतं म्हणून 19,000 रुपये त्याचं कॅल्क्युलेशन सरळ आपण कॉस्टमध्ये घेतलं आणि त्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं, ते आलं 400 रुपये, तेही रेकॉर्ड केलं. त्यानंतर त्याचा प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो आपण कॅल्क्युलेट केला. तो 750 रुपयांचा प्रॉफिट आपल्याला मिळाला, आपण डेबिट साईडला तो रेकॉर्ड केला. त्यानंतर शेवटी 1 फेब्रुवारीला म्हणजे 1/2/2018ला काय झालेलं आहे, परत नव्यानं 150 डिबेंचर्स परचेस केले होते. नॉमिनल व्हॅल्यू 100 रुपयानं 15,000 रुपये झाले. त्यानंतर त्याची जी काही कॉस्ट आहे ती कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना कमी इंटरेस्ट नव्हती. कमी इंटरेस्ट न असल्यामुळं 14,700 रुपये त्याचं कॅल्क्युलेशन आलं. 600 रुपये इंटरेस्ट जे आहे ते आपण इथं रेकॉर्ड केलं, ते वाजा केलं. उरलेली 14,100ची जी काही कॉस्ट होती ती आपण इथं रेकॉर्ड केलेली आहे. आणि त्यानंतर शेवटी आपण काय केलं, अकाउंट क्लोज केले. नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम जो आहे तो क्लोज केला. येणारा बॅलन्स इथं घेतला. त्यानंतर 31/3/2018ला तो बॅलन्स दाखवला. त्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं 35,000वरती 12%. जो काही कालावधी मागच्या इंटरेस्ट ड्यू डेटपासून होता तोपर्यंत इथं आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं, ते आलं 2,100 रुपये, ते इथं आपण रेकॉर्ड केलं. 6 महिन्यासाठीचं हे इंटरेस्ट होतं. 6 महिन्यासाठीचं इंटरेस्ट आपण इथं रेकॉर्ड केलं. त्यानंतर इंटरेस्टचा कॉलम क्लोज केला. येणारा बॅलन्स त्याचा डेबिट साईडला मिळाला आणि त्यानंतर शेवटी कॉस्ट कॉलम क्लोज केला. तो क्लोज करत असताना कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस याचा आपण विचार केला. जी कमी असेल तिचा आपण या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेला आहे. साधारणतः 31,500ची जी काही अमाऊंट आहे ती आपण या ठिकाणी काय केलेली आहे, मार्केट प्राईस जी होती ती इथं कॉस्टमध्ये बॅलन्स म्हणून घेतली आणि जो काही कॉलम आहे कॉस्टचा तो क्लोज केला. येणारा बॅलन्स जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम संपलेला आहे. थँक्यू.